नमस्कार. आज आपण मेथ्याचा शिरा कसा बनवायचा ते बघूया, जे आरोग्यासाठी अगदी उपयोगी आहे. जसं सांधेवात, पाठदुखी, कंबरदुखी यासाठी हा थंडीमध्ये खाल्ला जातो. बनवण्यासाठी आपल्याला मेथी लागणार आहे. 1 डबा मी मेथी घेतलेली आहे. आता आपण याला भाजून घेऊया. एक पॅन आता आपलं गरम झालेलं आहे, तर या पॅनमध्ये आपण ही मेथी घालून घेऊया आणि याला परतून घेऊया. परतून म्हणजे याला छान असं भाजून घ्यायचं आपल्याला. आता पहिले तर आपल्याला हे गॅसची आच मोठी करूनच भाजून घ्यायचं आहे आणि नंतर याला मंद आचेवरच आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. गॅस मी मंद केलेला आहे. आता मंद गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. मस्त असा सुगंध सुटलेला आहे मेथ्याचा आणि रंग पण बदललेला आहे. तर मेथ्या आपल्या मस्त भाजलेल्या आहेत. मी गॅस बंद केला. आता आपण याला पूर्ण असं थंड करून घेऊया आणि थंड केल्याच्या नंतरच आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. आपण मेथ्यामध्ये बदाम घालणार आहोत. मग आता आधी आपण हे बदामीचं पावडर करून घेऊया. आता या बदामीमध्ये आपण हे 4 जायफळीचे बारीक तुकडे टाकून घेऊया. हे पण गरमीचे असतात, थंडीमध्ये खाल्ले जातात. असं पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण हे मेथ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. याला असं बारीक करून घेऊया. थंडगार झालेले आहेत. आता हे पावडर आपलं झालेलं आहे. असं आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे, तरच शिरा मस्त बनतो. आता बघूया याच्यामध्ये कडू होऊ नये म्हणून काय टाकायचं ते. आता हे पावडर आपण एका डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आणि थंडगार झालं की डब्यामध्ये ठेवायचं आहे भरून. 15 ते 20 दिवस तुम्हाला वापरता येईल. जर तुम्ही तुपामध्ये भाजून ठेवलं तर हे जास्त दिवस टिकणार नाही, म्हणून आपल्याला हे असं कोरडं ठेवून द्यायचं आहे. पॅनमध्ये मी तूप घालून घेतलं. छोट्या पळीनं 1.5 चम्मच मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता मी हे एका व्यक्तीसाठीच करणार आहे, म्हणून तुम्हाला करून दाखवते. तुपामध्ये आपण हे मेथीचा पावडर घालून घेऊया. मी अर्धी वाटी घेतलेला आहे. आता आपण याला थोडं याला असं परतून घेऊया आणि लगेच याच्यामध्ये आता आपल्याला हे रवा टाकून घ्यायचा आहे. कडू होऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घालून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया. तुम्ही तुपाऐवजी तेलात पण करू शकता, पण शक्यतो हे तुपामध्येच खाल्ला जातो, म्हणून आपल्याला हे तुपामध्येच करायचं आहे. मोठं करून आपल्याला हे 10 ते 15 मिनिट असं भाजून घ्यायचं आहे आणि इथं हात थोडा आपल्याला असं लवकरच चालवायचं आहे. त्यामुळे काय होईल, बुडाला लागणार नाही आणि रवा पण मस्त भाजला जाईल. भाजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये हे पाणी घालून घेऊया. तर मी याच्यामध्ये 1 गिलास पाणी घालून घेतलं आणि याला असं छान असं फेटून घेतलं. बघा मस्त झालेलं आहे. आता हे आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया. तुम्ही साखरऐवजी गूळ पण घ्या, गुळाने पण मस्तच होतो. आणि रव्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठ पण घालू शकता. आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया. बघा 1.5 वाटी मी याला साखर घेतली. आता याला मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये हे आपण जे बदामीचं पावडर केलं होतं ते टाकून घेऊया आणि याला पुन्हा मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये हे विलायची पावडर टाकून घेते मी थोडं. शिरा आपला तयार झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आपण याच्यामध्ये काजूचे थोडे काप घालून घेऊया. बघा साखर तुम्ही थोडी कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता, पण हे गोडच छान लागतो म्हणून मी थोडी जास्त टाकलेली आहे. तुम्ही 1 वाटी घातली तरी चालेल. आपला मेथ्यांचा शिरा बघा हा गरम गरमच खायचा असतो, कडू लागणार नाही. तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि सकाळी लवकर खायचा. त्याच्यावर थोडं कोमट पाणी घ्यायचं आणि शक्यतो तिखट थोडं कमी खायचं. कसा वाटला ते व्हिडिओ आजचा कळवा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा. धन्यवाद.